झी 24 तास एक पाऊल पुढे। एकीकडे मुलींच्या सुरक्षेसाठी अनेक प्रयत्न केले जात असताना मात्र दुसरीकडे बालसुधारगृहांच्या टोलवाटोलवीमुळे एका 16 वर्षांच्या अनाथ मुलीची रात्रभर ससेहोलपट झाली। घटना औरंगाबादची आहे। शहरात अनाथ मुलींचा सांभाळ करण्यासाठी 3 बालगृह आहेत, मात्र एकाही बालसुधारगृहानं मुलीला प्रवेश दिला नाही। अखेर आज दुपारी त्या मुलीला पैठणच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले। मात्र बालगृहांची ही भूमिका अत्यंत धक्कादायक अशीच म्हणावी लागेल। या 3ही सुधारगृहांकडून सध्या कुणीही बोलायला मात्र तयार नाहीये। यांचं असं म्हणणं आहे की ती मुलगी नॉर्मल नाहीये, मूकबधीर आहे, त्या कारणामुळे त्यांनी ती घेण्यास नकार दिला। परंतु समितीसमोर जेव्हा कुठलंही मूल हजर होतं तेव्हा ते काळजी संरक्षणामध्ये येतं, म्हणून त्याला त्या बालगृहामध्ये प्रवेशित करावं लागतं। हे जर स्वीकारत नसतील तर बालकल्याण समिती त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकते, कंटेम्प्ट ऑफ कोर्टची नोटीस त्यांना देऊ शकते। ह्या 3ही ऑर्डरला 3ही संस्थांनी मानलेलं नाही। मला असं वाटतं ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि म्हणून ज्या संस्थांनी, ज्या संस्था चालकांनी हे निर्देश पाळलेले नाही आहेत तर त्यांच्यावर एकतर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।